हे जे तुम्ही वागताय ना त्या लोकांशी, हे सगळं चूक आहे, हे बरोबर नाहीये. भावनांशी खेळताय तुम्ही त्यांच्या. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशी खोट्याने केलेली चूक असते, ती पुढे जात नाही गोष्ट. आपण काहीतरी अशी एखादी स्कीम शोधून काढायला पाहिजे किंवा अशी काहीतरी ऑफर जी बाकीच्या कुठल्याच हॉटेलमध्ये नाही. हा हा, काय सांग ना, सुचव काहीतरी. खूप पूर्वी माझ्या डोक्यात कल्पना आली होती, पण सांगितलं नाही कोणाला, हसतील सगळे म्हणून. मी नाही हसणार, सांग मला. हे नाही ना, प्रॉमिस. नक्की. हे बघ, मला ना ब्युटी पार्लरची सगळी कामं येतात. तर आपण आपल्या खोलीत एक छोटंसं ब्युटी पार्लर सुरू केलं तर, म्हणजे अमुक अमुक बिल झालं की त्यावर तुम्हाला मेनिक्युअर वगैरे. सावीसोबत एक खेळ खेळूया. सावीसोबत? ओके. ऐका ना, खूप इंटरेस्टिंग आहे. तिला ना कुठलेही 2 अंक द्या आणि त्या 2 अंकासोबत वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार काहीही करायला सांगा. ती असं असं करते, असं उत्तर देते. But guys, seriously, I'm telling you, she's mad. Okay, by the way, ती गोव्यामध्ये मॅथ्सच्या एक्झाम मध्ये पहिली आली. साहेबा, मी रात्रभर डेड बॉडीच्या बाजूला झोपलेलो. मी सकाळी उठलो आणि रोमॅन्स पण केला डेड बॉडी बरोबर. आणि माझे मोगा आता डेड बॉडी नाहीये बाई, ती हलतीये बाई बॉडी. होली मोली, थँक गॉड. बाई पण कोण आहे मग? गिफ्ट गिफ्ट मला काहीच माहिती नाहीये गिफ्ट बद्दल. नाही, काहीच माहिती नाहीये. मैंने तो गिफ्ट बोला ही नाही. मी तर म्हणालेलो माझी गोष्ट दे. गोष्टच म्हणाले मी तुला, ते गिफ्ट ऐकू आलं. नाही. अरे कसं, ऐक मी खरंच, अरे मी गोष्टच म्हणाले होते. शब्दाची सुरुवात गनी होते ना आणि शेवट टनी होतो, मध्ये जोड अक्षर येतो, त्याच्यामुळे तुला ते गोष्ट म्हणाले, तुला गिफ्ट ऐकू आलं, जोड अक्षर त्याच्यामुळे, बाकी काही नाही. नाही, असं नसतं ते. इकडे. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है. तो सजन रे झूठ मत बोलो. हे बघ, मी खरंही बोलत नाही, मी खोटंही बोलत नाही, मी काहीच बोलत नाहीये. तुम्ही दोघं बहीण भाऊ मिळून ना मला धर्मसंकटात टाकणार. हे बघ, मी तिला सांगणार नाहीये की तू इथे आलास आणि तू ते गिफ्ट पाहिलंस, आणि मी तुला सांगणार नाहीये की गिफ्ट खाटेखाली लपवलंय. हे बघ, मी डोळे बंद करणार आहे आता, आणि माझं लक्ष नसताना तू इथे आलास आणि ते गिफ्ट बघून गेलास, कळलं? हा, मी डोळे बंद करते आता. मिळालं मला. दगड. काही स्पेशल आहे का? माय लवली ब्रदर, तू एक रॉकस्टार आहेस असं तुला वाटतं, पण मुळात तू एक दगड आहेस असं मला वाटतं. म्हणून हा रॉक कम दगड तुझ्यासाठी. तू ह्याला तुझं गिफ्ट समज, पण हे तुझं खरं गिफ्ट नाहीये, कारण सहजासहजी मिळालं तर ते माझं गिफ्ट कसलं. सो ऑल द बेस्ट दगडू. राखी बांध ना मला, पेढा मिळेल ना. अरे हा काय माणूस आहे पेढ्यासाठी वेडा. याला का राखी बांधू मी? हा काय रक्षण करणार? अरे भाभी जी, हम भगवान है. हाँ, छोटा भगवान.
भाई आतापर्यंतचा अनुभव बघता मला असं वाटतं की तू हिला ओवाळायला पाहिजे. सॉरी, का? गिफ्ट शोधायच्या नादात मी तुझ्यासाठी काहीच आणलं नाही. वाव, म्हणजे तू हरलायस. बोल बोल, तू हरलायस. नाही बोल. पण नाही, सेट लाऊड प्लीज अरे सगळ्या ओके फाईन. सावी मी हरलोय. ओके, दॅट्स लाईक अ गुड बॉय. मला माझी ओळणी मिळाली आहे. डेव्हिल आहे एकदम. अशी क्रूर बहीण आहेस तू. म्हणजे जो रक्षण करणार आहे तो भाऊ असा हरलेला तुला बघून असं आनंद होतोय, खुश होतेस तू. उद्या तुझं रक्षण करता करता असं हरलो असतो तर हसली असतीस. मी माझं रक्षण करू शकते, तू तुझं बघ. किती माझ्या इज्जतचा फालुदा करणार आहेस आणि मग यू विल पुट अ चेरी ऑन टॉप. काय ओवाळणी म्हणून किती तुला. नाही पेढा परत खा. थँक्यू. चल दाखव मला काय ते आणि कुठे ठेवलं होतंस हे. तुझ्या गादी खाली. मुली मुली माझ्याच गादी खाली. पक्का गिफ्ट आहे ना. काय बघ. मम्मा आणि डॅडाचा एकत्र असलेला फोटो. काय झालं? आवडलं नाही का? आवडलं. मग एवढा सेंटी का होतोयस? हे बघ, मी खूप मेहनत घेतली आहे या गिफ्टसाठी. त्या थापा अंकलची खूप बडबड ऐकली. जवळपास 3 वेळा हिस्ट्री बुक ऐकल्याचा फील आलाय मला. तू रडतोयस काय? आणि सावी, you called him Dada. त्यांना डॅडा म्हणालीस. फर्स्ट अँड लास्ट अँड बेस्ट सांगतोय, निघ. जितका थांबशील ना तितका सेकंदाचे फटके पडतील. आणि तुमच्या एज कडे बघून वाटत नाही तुम्हाला ते झेपतील. उगाच आमच्या हॉटेलमध्ये खून खराबा कशाला. नाही निघणारच आहे. निघणार आहे. पण तुमचं हे खयाली पुलाव, हे काय चीज आहे ना, ते बघून निघणार. एक बार हमें माफ कर दो. हम वादा करते हैं आज के बाद बिना वजह तुम्हारी जिंदगी में दखल नहीं देंगे. तुम पर अपना कभी अधिकार नहीं जताएंगे. सच कह रहे मुन्ना, सिर्फ अपने कर्तव्य निभाएंगे. आता घरातला प्रत्येक जण विचारत राहणार काय झालं काय झालं. मी तर नॉर्मल वागत होते. तुझ्याच सुरावरून समजलं सगळ्यांना. मग समजू दे, कळू दे. कारण मला इतका राग आला होता की मी ते लपवू शकत नव्हतो. मानसी, तू काय करतेस? तू तेच करतेस. ईशाला आमिष दाखवतेस. आणि तुला काय वाटतं त्यामुळे ती तुझ्या जवळ येणार आहे? ती आणखीन लांब जाईल तुझ्यापासून. लक्षात येतंय का? मग लग्नाची साखरपुड्याची एकत्रच तयारी करूया. त्यांचं त्यांना बोलू दे ना, ते ठरवतील. असं कसं? पण दोन्ही घरचे पाहुणे आहोत की नाही? मग दोन्हीकडची तयारी जोरात झाली पाहिजे. शन्या, तू काही काळजीच करू नको. तुझी या सोसायटीतनं वाजत गाजत पाठवणी करते की नाही बघ. गावात
गावातले समजून कसे कौतुक करत होते बघितलंय मी आज. मला कुणीच माझं कौतुक करू नये असं वाटत होतं. जाऊबाईंना नाही आवडलं ते. तुम्ही घरात आल्या मिनिटाला वहिनीने त्यांचे थोरले पण तुम्हाला दिले. तुम्हाला आता ताप नक म्हणून घरची समधी जिम्मेदारी स्वतःवर घेतली. एवढा विश्वास आहे तुमचा तुमच्या वहिनींवर? आजा, काय झालं? तिला भेटल जशी तिची आई आली तसं मला भेटल माझी आई नाही येणार. आई नाही येणार तर काय झालं? मी येईन की तुला भेटायला. मग हे काय म्हणाले? तेव्हा त्यांनी बोलले मला वेळ दे, मी सांगतो. आता तुम्हाला वेळ पाहिजे. थोडी तयारी नव्हती. काय कथानक आहे, वेगळंच कथानक आहे. फोन करून वाट पेटवली तुम्ही आणि ह्यांनी विचारल्यानंतर तुम्ही म्हणताय की आता मला वेळ दे. वेळ दिला म्हणजे कसं आहे, पुढे जायचं अगोदर पूर्ण विचार केला पाहिजे. तो आधी करायला पाहिजे होता पहिला.